आता आपण म्हाताऱ्या झालो ललिताबाई. बर, स्वानंदी आणि नील असे समोर या बघू. का? या. काय झालं आजी? बर, तुमच्या घरातली पूर्व दिशा कुठली? आई म्हणेल ती. ते आहेच रे, पण दिशा स्वरंदी ही पूर्व आहे आणि ही पश्चिम. बर, आता पूर्वेकडं तोंड करून उभे राहा दोघही जण. हा ही हा. बाळू, जरा मीठ मोहरे आणि मिरच्या घेऊन ये आणि तवा ठेव तापायला. हो. आजी काय चाललंय तुमचं? अहो, संध्याकाळची वेळ आहे. पोरं हसत खेळत घरात आलेली आहेत. हडळी पिशाच अवतीभोवती फिरत असतात ना, त्यांची दृष्ट लागू नये म्हणून दृष्ट काढते त्यांची. आजी असं काही नसतं, ही अंधश्रद्धा आहे. एक मिनिट, इथे कोणाला काही प्रॉब्लेम नाहीये ना, त्यांना दुष्ट काढू दे. घ्या. आल्या गेल्याची, भुता खेताची, घरातल्यांची, बाहेरच्यांची, किडा मुंगीची, झाडा पेळाची, साचलेल्या कचऱ्याची दृष्ट लागली असेल तर चुलीत पडू दे. नांदा सौख्य भरे. वा वा. बाजूला घेऊन ठसका लागतो. पाणी पाणी ठसका लागतो आजी. थांबा थांबा, अजून संपलेलं नाहीये. आता काय? अगं, देवळात गेले होते ना, तेव्हा नवस बोलले. जहागीरदारांच्या घरात भरपूर आनंद खेळू देत. देवाच्या पायाला लावून आणलाय बरं का. आणि माझ्या नातीचा संसार सुखाचा होऊ देत. तुमचं नातं, प्रेम, संसार सगळं या धाग्यात बांधलं जाऊ दे. आता पाय पडूया. नाही, पहिला मान आईचा. आईपेक्षा मोठं काही नसतं बरं का. आणि ललिताबाई, तुम्ही सुद्धा आशीर्वाद द्या मुलांना, नांदा सौख्य भरे म्हणून. आई, पाहिलेस स्वानंदीच्या माहेरचे संस्कार. चल. बरोबर बोलली होती स्वानंदी तू. सेव्हिंग्स केले पाहिजे. तेव्हा जर मी तो टीव्ही घेतला नसताच माझ्याकडे पैसे असते आईच्या ऑपरेशनसाठी. वहिनी, आता जे झालंय त्याचा विचार करू नका. आणि टीव्ही काय तुम्ही एकटीसाठी घेतला नव्हता, आपल्या सगळ्यांसाठीच घेतला होता ना. आणि आईंना किती आनंद झाला होता की नाही. मग झालं तर तुम्हाला ऑपरेशनसाठी पैसे हवे असतील तर मी देते. किती चांगली आहेस ग स्वानंदी तू. नाही, मला पैसे नको आहेत, मामाने दिले आहेत. आता मी नंतर चुकते करेन त्याचे. असं असेल तर ठीक आहे, पण पैसे हवे असतील तर अजिबात संकोच करू नका. हा, तुमची आई माझ्या आईसारखीच आहे. वहिनी, तुम्ही ठीक आहात ना? मी ठीक आहे. मला घरातल्या सगळ्यांची आठवण येते. कसे आहेत सगळे? सगळे ठीक आहे. प्लीज तुम्ही लवकर या, मला करमत नाहीये तुमच्याशिवाय. आणि भाऊजींना पण. हसताय का? दादाच राहिलं तू काय मारतेस? करमत नाही, लवकर ये. गप्प बसावं. आय लव्ह. स्वानंदी, मी ठेवते फोन. नील भाऊजी आहेत ना तुझ्या सोबत? हो, पण तुम्ही बोला, काही हरकत नाही. अगं नाही, मी तुला एवढंच सांगायला फोन केला होता, आई बरी आहे आता. काळजी करण्यासारखं काही नाहीये. मी येईन 2-3 दिवसात. लवकर या. बाय. बाय.
बायको तू ना यार है ना या धाग्यासारखं ना सगळ्यांना मायेच्या धाग्यात बांधून ठेवलंय. आणि आईवर तर तू स्पेशल जादू केलीस. जादू? येस, जादूच म्हणता येईल. म्हणजे मला माहितीये की आई मला घेऊन घराला घेऊन कधी कधी खूप काळजी करते, थोडी पॅनिक होते, पण तू ना तिला बरोबर हँडल करतेस. जादूच आहे ना मी. इनफॅक्ट तू बेबी मावशीवर पण जादू केली. हा, ती बघ ना तुला माफी मागायला न सांगताच निघून गेली. कसं? जादू. हो ना. काय झालं? कोणाचा मेसेज आहे? हॅलो, कोणाचा मेसेज आहे? महेशचा. अरे महेश राव, काय म्हणताय? कुठे सध्या आहे? कुठे तू? गायब आहे सध्या. बाबा सांगत होते की त्याचा काहीतरी तू आला होता ना? हो, ते ताईची सतत काळजी असते ना आम्हा दोघांना, तर मग ती परत बिघडू नये म्हणून जरा प्रयत्न चालू आहेत. तेच चाललंय. आय नो. बायको तू ना यार एकदम सही आहेस. हा, ऍक्च्युली तुला सगळ्यांचीच काळजी घ्यायला कसं जमतं? सही आहे यार, एकदम सही. मी सही आहे कारण माझा नवरा सही आहे. थांब मध्ये. हे सेल्फी यू. हस हस हस. अशा वेळेला अनिताच्या हातची कॉफी पाहिजे. मी म्हणलं होतं आण. तुम्ही मला चहा टाकायला सांगितला होता का? हो का? हो 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 हो. नाही पण स्वानंदीच्या फोनवरून मला तरी असं वाटतंय की आई तिकडे मजेत आहे आणि तिथे सगळ्यांना तिचा मन मोकळा स्वभाव आवडलाय. नाही म्हणजे आपल्या आई अगदी आहेतच आवडण्यासारख्या. घ्या चहा घ्या. धन्यवाद. काय हो, तुमचं लक्ष नाहीये बोलण्यात? आजकाल ना ऑफिसला जावंसच वाटत नाही. डिपार्टमेंटमध्ये इतकं पॉलिटिक्स सुरू झालंय ना. मग सुट्टी घे ना, आपण मस्त पावसात फिरायला जाऊ. पण आम्ही दोघे आणि फक्त तूचा, बाकी कोणीच नको. हो. गप्पा बसा जरा. दादा काय झालंय? एवढा निराश कधीच बघितलं नाही मी तुला. हतबल झाल्यासारखं झालं. प्रामाणिक माणसांवर भ्रष्टाचाराचे आरोप होतात आणि मग त्यांना त्यांचं निर्दोषत्व सिद्ध करत बसावं लागतं. म्हणजे जे करणारे आहेत ते निर्लज्जासारखे उजळ माथ्याने फिरत राहतात आणि हे फसतात. निर्दोषत्व सिद्ध करा नाही तर सस्पेंड व्हा, हे असं चालू आहे डिपार्टमेंटमध्ये सध्या. काळजी करण्यासारखं काही झालंय का? दादासारख्या प्रामाणिक माणसाला काळजी करण्याचं काय कारण आहे? अरे पण मग ज्यांनी चुका केल्या आहेत त्यांना पकडा आणि शिक्षा करा ना. खऱ्यांना कसं त्यांचं खरेपण सिद्ध करायला लावतात. तुम्ही फार टेन्शन नका घेऊ. अहो आणि अख्ख्या खात्याला माहितीये ना तुम्ही कसे आहात ते. आता उगाच का तुम्हाला एवढी बक्षिसं मिळतात? नाही मी माझ्याबद्दल बोलत नाहीये. आणि तुम्ही काळजी करू नका उगीच. आता आई आणि स्वानंदी हवे होते असं वाटतं. खरंय तुमचं. आई असल्या की कसा आधार वाटतो ना, आणि स्वानंदी असली ना की खूप छान वाटतं. पुन्हा खरं म्हणजे मगाशीच तिला सांगायला पाहिजे होतं, मला पैसे हवेत भरपूर. देणार आहेस? मला काय हवंय हे तुला काय माहित? आई माझ्यापेक्षा जास्त कुणाला कळणार आहे? मला नेमकं काय हवंय हे जर तुला कळलं असतं ना